जो भी बना रहे हो तो बनाना. एवढा का विचार करते 2 बघ 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 म्हणजे 1.5 बनव मी अर्धा करतो मॅनेज. पतंग उडवता उडवता कटली माझी दोरी. गुंजा आयुष्यात आल्यापासून जिंदगी झाली आहे कोरी. हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कुण्या राजाशी ग तू राणी या मालिकेच्या सेटवर मकर संक्रांत स्पेशल एपिसोड घडतोय आणि पहिल्यांदा म्हणजे कबीर आणि गुंजाची आणि कबीर आणि मृण्मयीची सुद्धा पहिलीच मकर संक्रांत आहे. म्हणजे बिचारा मधल्यामध्ये असा एक ट्रायंगल बनला. बिचारा नेहमीच मध्ये असतो. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये पुन्हा एकदा. ब्लॅक बोल्ड आउटफिटमध्ये खूप छान दिसत आहे दोघे. थँक्यू. गुंजाची साडी वगैरे असणार आहे का की गुंजा ह्याच आउटफिट? नाही, गुंजा खूप साधी आहे. गुंजासाठी पहिली मकर संक्रांत आहे. बाकी पण ॲक्च्युली ती नाही दाखवू शकत कारण कुणाला माहिती नाही आहे तिचं लग्न झालं आहे किंवा काय. पण तेच सरप्राईज आहे की ती कशी साजरी करते, मग ती गुपचूप करते का की नाही करत, करू शकते की नाही, हा तर ड्रामा आहेच. मुंबईची एक तक्रार आहे की त्यांनी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि मला कॉम्प्लिमेंटही नाही दिली. कबीर काय म्हणणं? कबीरने का हर्षदने? कबीर हर्षद म्हणून दिली असतील. मला कसं कळणार? कबीर तो काय म्हणू आपण त्याला की तो प्रेमाच्या बाबतीत कच्चाच दाखवलाय कम्प्लिटली. त्यामुळे प्रेम बिम त्याला हँडल होत नाही किंवा त्याला झेपत नाही. त्यामुळे तो तसा नाहीच आहे. मोर टुवर्ड्स रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदाऱ्या असा आहे किंवा खूप प्रॅक्टिकल आहे. इमोशनल जरा कमी आहे त्याचा, इमोशन्सकडे कल कमी आहे. त्यामुळे कदाचित राहिलं असेल. म्हणजे हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो बोलणार आहे तिला, म्हणजे ऑफ कॅमेरा का होईना पण कॉम्प्लिमेंट देणार आहे. पण या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे? म्हणजे खूप काय घडतंय सध्या मालिकेत. खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. काय स्निक पिक द्यायला आवडेल? म्हणजे त्यांनी आत्ताच मुठभर तिळगुळ खाल्ले. ड्रामा तर असतोच, पण मकर संक्रांतीचा एक खूप वेगळा ड्रामा आहे. आजपर्यंत म्हणजे खूप ड्रामा व्हायचा. प्रत्येक वेळी मायामामी बोलायची आणि मृण्मयी प्रत्येक वेळी कबीरची बाजू घ्यायची. पण आता थोडा ट्विस्ट आहे. मृण्मयी आता कबीरच्या विरोधात थोडं बोलती आहे. मग त्याचं आता काय होतं? किती सांगू, केवढं सांगू? मी सांगते ते बरोबर आहे की नाही? मी स्टोरी तर नाही आली तुझ्यापर्यंत. हर्षद, तू नेहमीच हेल्थ कॉन्शियस म्हणा किंवा थोडंसं हेल्दी खाण्याकडे तुझा कल असतो असं आम्हाला आधी माहीत होतं. पण आता मुठभर एक तिळगुळ खाल्लेत म्हणजे काय आहे? नाही, ते माझं मेकॅनिझम असं आहे की गोड किती खाल्लं तरी काय होत नाही. नाही तसं मला गोड आवडतं. त्यामुळे गोडच्या बाबतीत मी नाही कंट्रोल राहत माझा. त्यामुळे मी खातो. विचार न करता त्यांनी ते खाल्लं, हिनी भरवलं. म्हणजे गुंजानी भरवलं ते काही डबल अजून गोड लागलं असेल म्हणा. पण मकर संक्रांत लागलं कमी होतं ना गोड त्यातलं, म्हणून. गुंजाचं प्रेम वगैरे नाही आहे कबीरवर. हां, ते बघतो आम्ही. अजिबात नाही आहे, अजिबात. मकर संक्रांत म्हटलं की तिळाचे लाडू आणि पतंग म्हणजे पहिलं आपल्या डोळ्यासमोर येतं. लहानपणीच्या काय आठवणी आहेत? पतंग उडवली आहे किंवा असे खूप सारे लाडू असे गोळा करून आपण प्रत्येकाकडे जातो तिळगुळ वाटायला आणि ते सगळे जमा करायचे, त्यातले नरम नरम लाडू साईडला. हां, मला हे आवडायचं की प्रत्येकाच्या घरच्या वेगवेगळ्या वड्या असायच्या. काही जणांचे लाडू, काही जणांचे ते छोटे तिळगुळ पण मिळतात, मोठे तिळगुळ पण मिळतात. मग मी ते सगळे सॉर्ट करायचे. जे आवडतील त्या वड्या खायच्या. सगळ्यांकडे जाऊन ते गोळा करायचं, आपणही द्यायचं म्हणजे. पण ते गोळा करून त्यातलं आवडतं पटकन आपल्याकडे घेऊन टाकायचं आणि खायचा. खूप खाल्लंय मी गोड. हो आहेच. म्हणजे तिळगुळ लाडू असेल किंवा तिळगुळ हे तर खूपच खाल्लंय. पतंग उडवणं असेल. मकर संक्रांत म्हटलं की पहिलं तर मुलांसाठी पतंग म्हणजे काही ना काही ओकेजन पाहिजेच असतं. तर ॲक्च्युली फक्त मकर संक्रांत, त्याच्या आधीपासून तो एक टाईम पिरियड सुरू होतो आणि त्यानंतर पण तो असतोच. ते असते त्या गोष्टी तर असायच्याच. आणि बाकी काय, भुकड असल्यामुळे खाणं तर आलंच. आपण त्या एरामधले आहोत की मकर संक्रांत म्हणजे पतंग, त्यानंतर तो एक काळ तो गोट्या सुरू होतात खेळणं, नंतर भवरे येतात. असं ते एक फेज सुरू होतो ना खेळांचा, जे आता कुठेतरी मिसिंग आहे. बालपण किती मिस करता किंवा आता असा प्लॅन आहे का की सेटवर बाबा काहीतरी सेलिब्रेशन किंवा घरात असं फॅमिलीमध्ये सेलिब्रेट होणार? नाही, नशिबाने आमच्या म्हणजे आता लोकांना ते बघायला पण मिळेल की सिरियलमध्येच पतंग उडवण्याचा एक प्रॉपर सिक्वेन्स होणार आहे. सो त्यावेळी आमची पण खास भागेल धमाल करण्याची, लहानपण पुन्हा एकदा जगण्याची आणि ॲट द सेम टाईम शूटिंग पण होईल. सो ते एक बरं झालं आलं आहे. मोस्टली फार कमी असतं मालिकेमध्ये वगैरे, हे असतंच ब्लॅक कपडे घालून आणि या गोष्टी होतात. पण पतंग जेव्हा मी तो स्क्रीन प्ले वाचला की म्हटलं चला 1-2 दिवस तरी
मज्जा करता येईल. खेळीमेळीचं वातावरण हा बस त्यामध्ये काही राडा नको व्हायला. तसं कसं होईल म्हणजे त्याशिवाय कसं जमेल है ना. पण आता जसं की पहिली मकर संक्रांत आहे तुमच्यासाठी तरी आता आम्हाला माहिती आहे म्हणून इकडे. पण आता मी एक मकर संक्रांत किंवा पतंग आणि लाडू हे शब्द वापरून उखाणा घ्यायचा आहे म्हणजे हां कबीरला सुद्धा घ्यायचं आहे. बाय. म्हणजे तिन्ही शब्द आले पाहिजेत का एखादा? कोणतं तरी एखादा पण मग संक्रांत पतंग. बापरे थांबा ना मला 2 मिनिटं वेळ द्या यार. तू कर ना तोपर्यंत. मी कोण आहे? जो भी बना रहे हो तो बनाना. एवढा जरा विचार करते 2 बघ म्हणजे 1.5 बनव मी अर्धा करतो मॅनेज. माझी काय ती स्टार्ट दे फक्त. खाना कसं ना मकर संक्रांतीच्या दिवशी ठेवते पाट. काय होते? ठेवते पाट. पाठ हा. समोर सोन्याचं ताट, त्यावर जिरे साईचा भात, भातावर तूप ताजं, कबीरच्या अंगठीवर नाव माझं. वा आता खरंच हे वाढलंय हा म्हणजे जुन्या काळातले उखाणे असतात त्यातला थोडासा अर्धा घेतलाय. भाजीत भाजी मेथीची नाही घेऊ शकत. नको मला नाहीये तू खाणे वगैरे अजून ती वेळच नाही आली आहे. असं म्हणणं लाडवात लाडू तिळाचा आणि fill in the blanks कमेंट करून सांगा. पण प्लीज करू काहीतरी असं टला हेल्प करू शकते. आता हिने एवढं भात त्याच्यावर काय तू एवढा तू बोललीस त्यातला अर्ध तरी त्याला दे. पतंग उडवता उडवता कटली माझी दोरी, गुंजा आयुष्यात आल्यापासून जिंदगी झाली आहे कोरी. मी वेगळं सांगितलं होतं. काय ठरलं होतं सुरुवात करून दे. पतंग उडवता उडवता कटली माझी दोरी, दोरीला भारी कसं येतं का? मी गुंजा माझी जगात भारी. भोरी पाहिजे. अरे का नाही भारी भारी. भारीचं कसं दारी पाहिजे. प्लीज बॅट आपले स्टंप सगळं तूच ठरवलेलंस पण त्यांनी त्याचा तडका लावलाय ना नंतर तू फक्त स्टार्ट करून द्यायचं होतं. खरं आहे लोक तेच म्हणतायत बिचारा. हो कमेंट्स तेच आहेत है ना. असेही कमेंट मी वाचली की काय कबीर मृण्मयीशी लग्न केलं असतं सुरळीत सगळं झालं असतं का गुंजाशी लग्न केलं सगळंच. पण ते एक बोलतात ना की हॅप्पी फेस बघण्यासाठी तो काळ एक जावं लागतं. सर काहीतरी मोठं आणि छान नाहीये. येस खूप मजा येणार आहे एपिसोडमध्ये. खरं तर आत्ता मला कळलं आहे पतंगही तुम्ही उडवणार आहात सो ते व्हिज्युअली आम्हाला बघायला खूप आवडणार आहे. थँक्यू सो मच नेहमीप्रमाणे फन केल्याबद्दल आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. काय प्रेक्षकांना काय कर 2 उखाणे कर. आम्हा सगळ्यांकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.